की दोन्ही राष्ट्रवादी एकत्रीकरणाच्या संदर्भात आम्हाला भाजपच्या पक्षश्रेष्ठींबद्दल बोलावं लागतं असं ते वक्तव्य सूचित करतात. अर्थातच या वक्तव्याकडे शिवसेनेचा असू दे किंवा काँग्रेसचा असू दे, काँग्रेसनेही कधी आमच्यावर कधी रेटलं नाही किंवा आम्ही त्यांच्यावर नाही, किंवा ना शिवसेनेने आम्हाला कधी काय केलं असं किंवा आम्ही नाही. कारण का आम्ही एका चांगल्या महाराष्ट्राच्या आणि देशाच्या हितासाठी एकत्र आलेलो होतो आणि प्रत्येकाला पक्ष वाढवायचा अधिकार आहे. पण जर आमचा पक्ष वाढवायला आम्हाला दुसऱ्या कुणाची तरी परवानगी आम्हाला कधी लागली नाही एक तर, आणि आमची अपेक्षाही नाही की आमच्या मित्रपक्षांनी कोणीची परवानगी घ्यावी. कारण का आम्ही स्वाभिमानी मराठी माणसं आहोत. आम्ही आमच्या कष्टाने कर्तृत्वाने स्वतःच्या पायावर उभे राहू. त्याच्यामुळे स्वाभिमानी मराठी माणसाला जर ही भाषा करायची लागत असेल तर हे मराठी माणसासाठी हे घातक आहे. कारण का प्रत्येकाला आपला पक्ष वाढवायचा अधिकार आहे, मताची मी आहे. कसा वाढवायचा, कोणी वाढवायचा तो तुमचा आहे. त्याच्यामध्ये तुम्ही अगदी चुकीच्या माणसावर जर आरोप केला करणार असाल, एकतर आजकाल दुर्दैव आहे राज्यामध्ये. कारण का मला असा एक समज होता की भारतीय जनता पक्ष अतिशय सुसंस्कृत पक्ष आहे. माझे त्यांचे मतभेद राजकीय आहेत, पण अजित पवार गटाचे जेवढे पक्ष गट काय म्हणायचे त्यांना म्हणा, त्यांचे जेवढे भारतीय जनता पक्षाची कौटुंबिक संबंध नसतील, त्यांचे राजकीय असतील, पण कौटुंबिक संबंध सुप्रिया सुळेचे जास्त आहे. त्याचं कारण असं की हेच संस्कार आमच्यावर झाले. आमचे जरूर संसदेत टोकाची लढाई होते, पण आम्ही वैयक्तिक नाती कधीच ना त्यांनी माझ्याशी तोडली आहे ना मी त्यांच्याशी तोडली, आणि आम्ही कधीच एक आलेलो नाही. पण संसदेमध्ये अनेक वर्ष आम्ही एकत्र काम केलेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही एकमेकाचा मान सन्मान करतो. हा पहिला भाग. दुसरा महत्वाचा भाग की भारतीय जनता पक्षात अरुण जेटली साहेब असतील, अटलजींची आणि अडवाणीजींची ते वेगळीच गोष्ट आहे, पण मी जवळून पाहिलेले सुषमाजी असतील, सुषमाजींची लेख आमच्याबरोबर पार्लमेंटमध्ये अतिशय सुसंस्कृत, अरुणजींची फॅमिली असेल, किती नेत्यांची मी नावं घेऊ. आमचे कौटुंबिक संबंध कालही होते, आजही आहेत. आज अरुणजी सुषमाजी नाही, पण आमचे कौटुंबिक संबंध आजही आहेत. त्यांच्या सगळ्या सुखदुःखात आम्ही असतो, आमच्या सुखदुःखात ते असतात. पण आज भारतीय जनता पक्षामध्ये हे मी विरोधक असलं तरी म्हणेन की त्या पक्षाला आम्ही खूप सुसंस्कृत समजायचो. त्यांची भाषणं मी स्वतः सुषमाजी स्वराजांची भाषणाच्या नोट्स मी घेतलेल्या आहेत. एक उत्तम विरोधी पक्ष नेत्याचा वक्ता म्हणून आम्ही सुषमाजींकडे एक आदर्श नेतृत्व म्हणून पाहिलेलं आहे. आज कुणाचेही प्रवेश ते घेतात. तुमच्याच चॅनलनी घेतला, कोण नाशिकचे जे कोण आहेत त्यांचा जो प्रवेश घेतला, हे मला शॉकिंग होतं की अरे एवढी सुसंस्कृत भारतीय जनता पक्ष त्यांनी या नाशिकच्या या ग्रस्ताचा प्रवेश घेतलाच कशा. कारण जे सुसंस्कृत भारतीय जनता पक्ष मी पाहिलाय गेले अनेक वर्ष, त्याच्यात हा माणूस बसतच नाही. ही संस्कृतीच नाही भारतीय जनता पक्षात. आणि आज गंमत अशी झाली, माझाच मतदारसंघ बघा, लांब कशाला जायचं. माझ्या ज्या लोकसभा मतदारसंघात मी आज काम करते त्याच्यात काँग्रेस मुक्त भारत म्हणून त्यांनी मतं मागितली की नाही. ते सगळे काँग्रेसचे मोठे नेते जे यशस्वी आहेत, कर्तृत्ववान आहेत, मी कधीच म्हणणार नाही. कारण का दे आर टॅलेंटेड, काही वादच नाही. ते सगळी टॅलेंटेड यंग टीम जी आहे, जी काँग्रेसची ओरिजिनल डीएनए आहे, ती आज सगळी भारतीय जनता पक्षात आहे. मग ओरिजिनल भारतीय जनता पक्षातलं राहिलं कोण. माझ्याच मतदारसंघाचं फक्त एक बघा, 100% काँग्रेस आज भारतीय जनता पक्षात आहे. मग ते जे भारतीय जनता पक्षाने ज्यांनी सतरंज्या उतरल्या, विरोधी पक्षात कष्ट केले, सत्ता नव्हती तेव्हा संघर्ष केला आणि भारतीय जनता पक्षाचा झेंडा घेऊन उभे राहिले, संघर्ष केला, ते भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते नेते गेले कुठे. आज तीच काँग्रेस आहे. मग होती तीच ओरिजिनल बरी होती ना. मग काँग्रेस मुक्त भारत, काँग्रेस मुक्त महाराष्ट्र झाला कसा. सगळी तर काँग्रेस बीजेपीचे आज. सत्तेत असलेली राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ही अमित शहा तालुक्याला सातत्याने आरोप संजय राऊतांनी केला. त्याला दुजोरा देणारं हे तटकरेंचं वक्तव्य आहे. कारण आज उद्धव ठाकरे यांनी जो इंटरव्ह्यू दिला त्यामध्ये पण म्हणले की शिंदेना जे काही करावं लागतं त्यावेळेस अमित शहाना विचारावं लागतं. घालून टांगून वधीचं चरण असं केल्याशिवाय त्यांचं काही पाहणार नाही. त्यामुळे हे दोन्ही जे पक्ष आहेत जे सत्तेत गेले, अमित शहा तालुक्यात त्याला दुजोरा देणारं वक्तव्य आहे ते. तुमच्या प्रश्नाचंच माझं उत्तर आहे. मला काही बोलायची गरजच नाही आहे. त्यांनी स्वतःच ऍक्सेप्ट केलं ना. तुम्हाला हा प्रश्न विचारायचा का इच्छा झाली. कारण का त्यांनी स्टेटमेंटच ते दिलं ना. मला पुढे काय बोलायची गरजच नाहीये. इट्स अन ऍडमिशन टू द क्राईम. जेव्हा माणूसच ऍडमिट करतो
त्याच्यावर काय बोलायचं मग? आपण फक्त नमस्कार करायचा. नाही, बघा, जेव्हा संजय राऊत साहेब बोलतात ना, तेव्हा यांना आवडत नाही की राऊत साहेब बोलतात, राऊत साहेब बोलले आणि ह्या स्टेटमेंटमध्ये अंतर काय? जे माननीय राऊत साहेब रोज बोलतात तेच आज त्यांनी ऍडमिशन केलं ना. त्याच्यामुळे मग राऊत साहेब चुकीचे कसे मला सांगा? म्हणजे राऊत साहेब बोलतात हे खरं झालं आज, कारण का त्यांनी स्वतःच केलं ना ऍडमिट. संग्राम ठोकते, संजय जगताप भाजपचे काँग्रेसचे माजी आमदार आहेत, भाजपमध्ये आता सध्या गेलेले आहेत. एकंदरीतच बारामती लोकसभा मतदारसंघ पाहता पवारांना कुठेतरी शह देण्याचा प्रयत्न हा सगळ्या भाजपकडनं सुरू आहे का? तो अजित पवारांना पण द्यायचा सुरू आहे? कारण की माळेगावची ज्यावेळेस निवडणूक झाली, जे तावडे होते त्यांच्या विरोधात उभे होते, ते सगळी भाजपची ताकद घेऊन उभे होते. अर्थात तुम्हालाही आणि 2029ला अजित पवारांनाही शह देण्याचं काम भाजप करणार आहे. मला नाही सांगते. बघा, ही एक विचारांची लढाई आहे. 29 मध्ये काय होईल मी नाही सांगू शकत, पण एक आहे की ते त्यांचा पक्ष वाढवतात. मला त्याच्यात काही गैर वाटत नाही. मला एकच त्याच्यात गोष्ट काय खटकते, त्यांनी स्वतःचं टॅलेंट उभं केलं असतं ना तर मला काय अडचण नव्हती. आणि मग काँग्रेस मुक्त भारत, काँग्रेस मुक्त महाराष्ट्र हे नका म्हणू. स्वतःच्या मिठाला तरी जागा हो. मग तुम्हाला जर काँग्रेस मुक्त भारत हवा असेल आणि काँग्रेसमधलं सगळं टॅलेंटच तुमच्या पक्षात येणार असेल तर मग तुमच्या टॅलेंटचं काय झालं? मग मान्य करा की हो काँग्रेसमधलं टॅलेंट हे चांगलंच आहे, एवढं तरी मान्य करा. काँग्रेसला क्रेडिट तर द्या, कारण त्या काँग्रेसमधले सगळे टॅलेंटेड लोक आज बीजेपीमध्ये, काँग्रेसमध्ये आजही टॅलेंट आहे, नाही असं नाही, टॅलेंट आहे. प्रत्येकाची काय कारणं असतील आता ह्याच्यात मला नाही जायचं, पण ओरिजिनल डीएनए सगळ्यांचा हा काँग्रेसचा आहे हे मान्यच करायला लागेल. निशिकांत दुबे यांनी म्हटलेलं आहे की जर मोदी नसतील तर भाजपच्या 150 सीट पण येणार नाही. तसंच आहे भाजपला मोदींची गरज. शक्यता असेल. हे बघा, ते इन्सायडर आहेत त्या पक्षाचे, त्याच्यामुळे निशिकांतजींना नक्कीच आतली गोष्ट आपल्यापेक्षा जास्त माहिती, कारण का ते इन्सायडर आहेत. आणि नुसते इन्सायडर नाही आहेत, ते 2009 बॅच आहेत, त्याच्यामुळे ते 4थी टर्म आहे त्यांची. ते त्यांचे लीड स्पीकर आहेत. प्रत्येक मोठ्या डिबेटला निशिकांत दुबेजीच लीड करतात डिबेट. याचा अर्थ त्यांच्या विश्वासातला, आतला गोटातला सिनियर माणूस आहे. ते जर हे म्हणत असतील तर असेल खरं ना. आपण का विश्वास दाखवायचा कोणावर? पण काही मराठीच्या मुद्द्यावरून देखील त्यांनी वक्तव्य केलं आहे. ते असं बोलले की मुंबई हा गुजरातचाच भाग होता, केवळ 32% मराठी लोक मुंबईत आहेत आणि ठाकरे बंधू जर कुठे बाहेर गेले तर त्यांना जनता मारेल, अशा प्रकारचं त्यांनी विधान केलं. मी तुम्हाला एक सांगू, अशा वेळेस मला अरुणजी नेहमी आठवतात. अरुण जेटली साहेब नेहमी म्हणायचे तुम्ही दाखवणं बंद करा, हे बोलणं बंद करतील. त्याच्यामुळे हा त्याचा एक भाग आहे. मला वाटत नाही त्याचा फार आपण कोणी काही विचार करावा. त्यांनी काय त्यांना वाटेल. एक मी तुम्हाला सांगू का, एक लोकशाहीमध्ये लोक बोलत राहतात. यू हॅव टू टेक इट विथ अ पिंच ऑफ सॉल्ट. त्यामुळे आपण स्वाभिमानी मराठी माणसं कसं का असे ना, अर्धी भाकरी खाऊ पण स्वाभिमानाने जगू. त्याच्यामुळे कुणाच्या घरी पाणी भरायची आपल्याला गरज नाही. आपलं बरं चाललंय, आपण सुखात जगू, या मताची मी आहे. माझ्यासाठी सत्तेपेक्षा माझा स्वाभिमान मोठा आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं मराठी माणसं स्वाभिमानी आहेत. या देशामध्ये जी चांगली कामं चालली आहेत त्याच्यात मराठी माणसाचं खूप मोठं योगदान आहे, सगळ्याच राज्यांचं योगदान आहे. आपण सगळ्यांचा मान सन्मान केला पाहिजे. प्रत्येक माणूस पहिला भारतीय आहे, तो पहिला देश, मग राज्य, मग पक्ष आणि मग आपलं कुटुंब, या ऑर्डरमध्ये आम्ही सगळे काम करतो. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ठीक आहे, लोक बोलत राहतील, पण या देशामध्ये आणि राज्यामध्ये प्रत्येक राज्याचं योगदान आहे, त्याचा मान सन्मान झाला पाहिजे. मुख्यमंत्री म्हणाले की 3 वर्षाचं जे धोरण आहे ते आम्ही राबवणार. कारण आता ज्यांनी त्यांनी जी आज रद्द केले असले त्याबाबत त्यांनी वक्तव्य केलं आणि राज ठाकरेंनी काल इशारा दिला तुम्ही फक्त ते राबवून दाखवा, आम्ही शाळाही बंद करू, त्यालाही कमी पडणार. अशा प्रकारचा इशारा मुख्यमंत्री